नमस्कार. समय संघर्ष मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज 25 मे महिना संपत आला. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत आहे. 40°C पुढे तापमान दररोज जात आहे. माणसाची काहिली होत आहे. उन्हानं उष्णतेनं सर्व नागरिक परेशान आहेत. आणि अशातच आज धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे पावसाचं आगमन झालं. काही सरी बरसल्या आणि एक थंडावा, मोठा पाऊस नसला, पावसाळ्याची सुरुवात जरी नसली तरी एक थोडासा या उष्णतेतून दिलासा तेरकरांना मिळालेला आहे. थोड्याच पावसानं, एक 10 मिनिटाचा पाऊस, आणि या पावसानं रस्त्यावर पाणी साचलेलं पाहायला मिळालं. आणि जी उष्णतेची तीव्रता आहे, उष्णतेची तीव्रता कमी झालेली. तर एक थोडासा दिलासा या पावसामुळं तेरवाशांना मिळालेला आहे. एक आनंदाची बातमी. जिल्ह्यामध्ये तसा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत आहे, पण धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी आज पहिल्यांदाच पाऊस पडत आहे. आभाळामध्ये ढगांची गर्दी झालेली आपण पाहतोय. ढग जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. थोडासा पाऊस झालाय आणि ढग जमा झाल्यानंतर आणखीन चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा तेरकरांना आहे. पण एवढ्याच पावसानं उष्णतेपासून थोडासा दिलासा, थोडासा थंडावा, आणि या पावसानं हवेमध्ये थोडासा गारवा निर्माण झालेला आहे. आणि उष्णतेपासून बचाव किंवा दिलासा मिळालेला आपण पाहतोय. तर हे दृश्य आहेत धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील. अवकाळी पाऊस जरी असला तरी पहिलाच पाऊस तेर मध्ये पडत आहे, आणि त्यामुळं उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळत आहे. नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. प्रचंड उष्णतेच्या दिवसामध्ये हा थोडासा थंडावा. आम्ही नेहमीच नवीन बातम्या, नवीन घडामोडी दाखवत असतो. अशा नवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.